हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी आहे ऐश्वर्या आणि आज आपण हिंदीचा पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत जो मागल्या वर्षी विचारला गेला होता. महाराष्ट्र टेट 2021 एक्झाम क्लिअर करणं हा आपला टार्गेट आहे आणि मंडेपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतो आहे ज्यामध्ये आपल्याला फ्रीमध्ये सर्व कंटेंट अवेलेबल होणार आहे, आपल्याला टेस्ट अवेलेबल होणार आहेत आणि सोबतच पूर्ण कन्सेप्ट सॉल्व्ह करून मिळणार आहे. या व्हिडिओचं हे वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये तुम्हाला हँड रिटन नोट्स मिळतील. तुम्हाला 100% गॅरंटी आहे यावर्षी TET क्लिअर करण्याची आणि फक्त महाराष्ट्र TETच नाही तर तुम्हाला CTETसाठी पण पूर्ण तयारी उपलब्ध आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. पण त्याआधी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट द सिलेबस पेपर 1चा आणि हा आहे पेपर 2चा सिलेबस. पेपर 1मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट, मॅथमॅटिक्स, एन्व्हायरमेंट आणि इंग्लिश आणि मराठी हे आपले पेपर ऑलरेडी सॉल्व्ह झालेले आहेत. आपण हिंदी आज हा पेपर सॉल्व्ह करतो आहेत. सोबतच आपण महाराष्ट्र टेटसाठी जो पेपर 2चा सिलेबस असतो तोही पूर्ण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. आणि फ्री कंटेंटची तशी माहिती तर तुम्हाला आहे पण तरी मी देऊन देते की फ्री कंटेंटमध्ये पेपर 1 वीक 1ला डिस्कस होईल आणि जसं वीक 2 स्टार्ट होईल तसं आपण पेपर 2चं डिस्कशन करूया. यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट्स पण अंडरस्टँड करून देण्यात येतील. हे बघा इथे तुम्हाला दिसतं आहे हे कन्सेप्ट अंडरस्टँडिंगसाठी आहे आणि सोबतच तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चनही देण्यात येतील आणि त्यांचे सोल्युशन्स पण मिळतील तुम्हाला. हे सर्व तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. सेम आहे वीक 2 सोबत पण. आणि आता मी तुम्हाला पेड कोर्सची पण इन्फॉर्मेशन देऊन देते एकदा. पेड कोर्समध्ये आम्ही महाराष्ट्र TETसाठी नवीन मॉक टेस्ट स्टार्ट केली आहे जी बिलकुल तशीच असणार आहे जसे तुमचा पेपर होतो. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजेसमध्ये असून ती हिंदी लँग्वेजमध्ये पण मिळणार आहे तुम्हाला. 10 मॉक टेस्ट आहेत बघा, 1 to 10पर्यंत मॉक टेस्ट आहेत. 10 ऑक्टोबरचा जो आपला पेपर आहे तो क्लिअर करण्यासाठी आपल्याला हे 10 मॉक टेस्ट फॉर पेपर 1 आणि 10 मॉक टेस्ट फॉर पेपर 2 देत आहोत आम्ही. 10 तारीख, 13 तारीख, 16 तारीख ऑलरेडी हे मॉक टेस्ट देऊन झालेले आहेत. आता 19ची मॉक टेस्ट आज देण्यात येईल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. ओके, तर तुम्ही मॉक टेस्ट पण जॉईन करू शकता जर तुम्हाला तुमची प्रॅक्टिस एकदम परफेक्ट करायची आहे. आणि त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट करून 499 ही फीज पे करायची आहे आणि या टेस्ट सिरीजला सबस्क्राईब करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर्स मिळणार. तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोघं पणसाठी 10 म्हणजे टोटल 20 मॉक टेस्ट मिळणार आहेत. प्रत्येक मॉक टेस्टला 150 प्रश्न आहेत आणि हे जे 150 प्रश्न आहेत याला तुम्हाला अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत. तुम्हाला त्याचे सोल्युशन्स, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स हे सगळं सॉल्व्ह करून मिळणार आहे. तुम्हाला TETबद्दल कंप्लीट गायडन्स मिळेल आणि फक्त TET नाही, MHTETच नाही तर तुम्हाला CTETची पण गायडन्स मिळेल. ओके, तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हा ॲप देखील डाउनलोड करू शकता आणि त्यावर पण तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. सोबतच मग एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे अशी की जर का आपल्याला हा पेपर क्लिअर करायचा आहे तर आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस लागेल. जितकं जास्त प्रॅक्टिस करू तितकंच आपल्याला 150 मार्क्सला जे क्वेश्चन्स असतात ते 150 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस होईल. 60 सेकंडमध्ये एक प्रश्न सॉल्व्ह करणं, वाचणं, समजणं खूप डिफिकल्ट असतं. बट हे टेस्ट सिरीज सबस्क्राईब केल्यावर, हा पेड कोर्स सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला हे कळेल की तुम्हाला किती वेळ कोणत्या प्रश्नाला लागतो आहे आणि त्याच्या ट्रिक्स कशा असतात सॉल्व्ह करायच्या. ओके, तर आता आपण आपल्या पेपरपासून स्टार्ट करूया. आणि आज आपण हिंदीचा पेपर बघतो आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की हिंदी एक लँग्वेज आहे. ओके, लँग्वेज स्टार्ट होते 31 पासनं तर 90पर्यंत याचे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. ओके, आपण मराठीचे पेपर बघितला आहे तसं आपण आता हिंदीचा पेपर बघून घेऊया. याच्यामध्ये काय असतं ना, एक पॅटर्न असतो पेपरचा आणि त्यामध्ये आपल्याला गद्यांश म्हणजे पॅराग्राफ दिला असतो. पॅराग्राफवर डिपेंडेंट काही क्वेश्चन्स असतात. जसं आता इथे 31 पासनं 39पर्यंत दिले आपल्याला. तर हे प्रश्न असतात, हे प्रश्न आपल्याला सोडवावं लागतात. सोपी पद्धत ही आहे की सर्वात आधी प्रश्न वाचून घ्यायचा आणि त्यानुसार मग पॅराग्राफमध्ये आन्सर शोधायचं. ओके, तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो आहे, कौनसा शब्द भिन्न है, भिन्न वेगळा, मित्र, वीरता, मित्रता की मनुष्य. जो शब्द वेगळा आहे तो आहे मित्र. का? कारण बाकीच्या शब्दांचा काही एक काय म्हणतो ना आपण, हे बाकीचे शब्द जे आहे हे एकमेकांशी रिलेटेड आहे. कुठल्या पद्धतीने रिलेटेड आहे ते तुम्हाला नोट्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आणि ते नोट्स तुम्हाला कुठे मिळतील ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. हा पण प्रश्न या पॅराग्राफवरच डिपेंडेंट आहे. काय म्हटलं आहे,
सही शब्द चुनिए। सबसे प्रति डैश दृष्टि का भाव और व्यवहार होना चाहिए। कैसा व्यवहार होना चाहिए? समान, सबके प्रति समान समान व्यवहार होना चाहिए। नेक्स्ट क्वेश्चन, अपना पराया में समास है। समास एक ग्रामर आहे, ठीक आहे, हिंदीचं ग्रामरमध्ये येतो हा प्रकार. तुम्हाला याच्याबद्दलही जो आपला फ्री कोर्स आहे की नाही त्याच्यामध्ये तुम्हाला याचेही कन्सेप्ट सॉल्व्ह करून देण्यात येतील. पण सध्या जर का तुम्हाला समासबद्दल माहिती करायचं आहे तर ते तुम्हाला नोट्समध्ये दिलं आहे, जे हँड रिटन नोट्स आहेत त्यात दिलं आहे. आणि हे नोट्स कुठे आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगते. सो अपना पराया में समास है द्वंद्व. आता हे जे आहे आन्सर, याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. ओके, वाय फर्स्ट ऑप्शन? एव्हरीथिंग इज एक्सप्लेन्ड इन द नोट्स. नेक्स्ट क्वेश्चन, हमें किसके अनुसार फल मिळता है? ऑब्वियसली व्यवहार के अनुसार. काही काही तर प्रश्न आपण स्वतःही सोडवू शकतो, म्हणजे एकदम लॉजिकल प्रश्न असतात. ओके, खूपच सोपा पेपर असतो. देन, शांति को कहाँ पाया जा सकता है? स्वयं में. सो द ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, इनमें से किसे गांधी जी ने अपना लक्ष्य नहीं बनाया? गुलामों से आज़ादी. नेक्स्ट काय म्हणते हैं? गांधी जी विश्व नेते बने क्योंकि उन्होंने सबके प्रति उनका भाव और उनकी समान दृष्टि व व्यवहार था सबके प्रति, इसीलिए वे विश्व नेते बने. नेक्स्ट, महावीर, बुद्ध, क्रिस्ट, नानक व गांधी में क्या समानता थी? वे सभी ने मानव कल्याण किया. सो द आन्सर इज सेकंड ऑप्शन. मग आहे 40 पासनं प्रश्न आहेत 45 पर्यंत. हे जे प्रश्न आहेत हे डिपेंड करत आहेत कशावर? कवितावर. ठीक आहे, आपल्याला ही कविता दिली आहे, ती वाचून आपल्याला याचा अर्थ सांगायचा आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर बघा प्रश्न काय म्हटलं आहे, पीयूष का विलोम शब्द है. आता विलोम म्हणजे काय? विलोम म्हणजे विरुद्धार्थी, अपोजिट. तर त्याचा आन्सर आहे विश. आता नेक्स्ट काय म्हणते, भ्रष्टाचार का संधि विच्छेद है. आता संधि विच्छेद काय होते हे पण नोट्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर याचा आन्सर आहे भ्रष्टा प्लस आचार, फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट काय म्हणते, कविता के अनुसार देश को सुदृढ़ किया जा सकता है. कैसे? समस्त भेदभाव दूर करके. तर ऑप्शन कुठला करेक्ट आहे? फोर्थ ऑप्शन. मग नेक्स्ट, कविता में नीति धर्म की ज्योति प्रखर करने के लिए कहा गया है ताकि देश भ्रष्टाचार को दूर किया जा सके. देश से भ्रष्टाचार को दूर किया जा सके. मग नेक्स्ट, आता मी याचे उत्तरं सांगत आहे कारण मी हा पोयमचा जे आपल्याला पोयम दिला ते मी वाचली आहे. तुम्ही पण ही पोयम वाचा, तुम्हाला हे नक्की हे प्रश्न सोडवता येतील. देश आज रो रहा है. पंगत का आशय है, म्हणजे देश आज रो रहा है. सॉरी, देश, हां करेक्ट, देश आज रो रहा है. कुठे दिलं आहे देश आज रो रहा है? हाँ इथे आहे, देश आज रो रहा है, देश का रुदन सुनो. याचा अर्थ काय विचारलं आपल्याला? तर अर्थ आहे याचा, देश में अशांति का वातावरण है. मग नेक्स्ट, द्वेष का शमन किया जा सकता है. कैसे? प्रेम द्वारा. नेक्स्ट, आता ते 45 पर्यंत झाले. आता आपल्याला जे प्रश्न दिले आहेत ते एक तर लॉजिकल प्रश्न असतील किंवा मग हिंदीमध्ये आपल्याला फर्स्टपासनं तर 12th पर्यंत जेवढं पण हिंदीचं असतं की नाही टेक्स्टबुक, त्यामधल्या कुठल्या तरी एका वरचा ते क्वेश्चन असतील किंवा मग थिअरी क्वेश्चन असतील. ठीक आहे, 3 प्रकारच्या संभावना असतात. एक तर की आपल्याला बेसिक किंवा लॉजिकल ज्याला आपण म्हणतो असा प्रश्न असेल. दुसरा प्रकार म्हणजे जे आपल्याला पार्ट काय म्हणतो चॅप्टर्स असतात 1th पासून 12th
चे जेवढे पण हिंदीचे टेक्स्टबुक असतील त्याच्यातले जे चॅप्टर्स असतील त्यावर डिपेंडेंट असेल, किंवा मग थिओरॉटिकल क्वेश्चन असेल. हे थिओरॉटिकल क्वेश्चन म्हणजे ज्या क्वेश्चनचा आन्सर कधी चेंज होत नाही, सेम टू सेम तेच असतं. ते आता तुम्हाला कळेल कसं काय. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, प्राथमिक स्तर पर पढ़ना सीखने की शुरुआत करने के लिए आप किस सामग्री को सर्वाधिक महत्व देंगे. लॉजिकल प्रश्न आहे. आन्सर आहे रोचक कहानी. नेक्स्ट क्या म्हणते हैं, सलमा पहली कक्षा में पढ़ती है, किताब शब्द को कतब लिखती है. सलमा का लिखने का यह तरीका डैश को दर्शाता है. स्ववर्तनी. आता स्ववर्तनी म्हणजे काय होते याचंही आन्सर तुम्हाला नोट्समध्ये मिळेल. नेक्स्ट, सामाजिक अनंत क्रिया से भाषा सीखने का समर्थन डैश ने किया. हा आहे थिओरॉटिकल क्वेश्चन. याचा आन्सर कधी चेंज होणार नाही. आन्सर आहे वाइगॉत्स्की. असे प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्येही मिळतील. आता नेक्स्ट क्वेश्चन, द्विभाषिता और डैश. आता द्विभाषिता म्हणजे काय हा पहिला प्रश्न. डैश उपलब्धियों का गहरा सकारात्मक संबंध पाया जाता है. द्विभाषिता और डैश. आन्सर आहे विद्वत्ता. आणि याचं विद्वत्ता म्हणजे काय तर त्याचंही उत्तर तुम्हाला नोट्समध्ये दिलं आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, प्राथमिक स्तर पर पढ़ते समय आप हिंदी भाषा संबंधी किस पक्ष पर सर्वाधिक बल देंगे. सर्वाधिक बल देंगे. आणि आन्सर आहे भाषा प्रयोग. नेक्स्ट, मौखिक भाषा का आकलन डैश पर सर्वाधिक बल देते हैं. मौखिक भाषा म्हणजे काय. आन्सर नोट्समध्ये आहे. अँड द करेक्ट आन्सर इज विचारों की कर्मबद्धता. नेक्स्ट, हम भाषा के माध्यम से डैश और डैश भी कर सकते हैं. सोचते भी है और विचार भी कर सकते हैं. देन नेक्स्ट क्वेश्चन, हिंदी भाषा सीखने सिखाने के दायरा इतना बड़ा होना चाहिए कि डैश से उसका नाता न टूटे. भाषा प्रयोग से उसका नाता न टूटे. हे सर्व लॉजिकल प्रश्न आहेत बघा. मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, प्राथमिक स्तर पर भाषा सीखने सिखाने में बल साहित्य मदद करता है क्योंकि. बल साहित्य काय होते आता हा प्रश्न. क्योंकि आन्सर आहे वह भाषा की रंगत प्रस्तुत करता है. आता भाषा की रंगत प्रस्तुत करणं म्हणजे काय याचंही उत्तर नोट्समध्ये दिलं आहे. आणि नोट्स जे आहेत ना ते अशा प्रकारचे बनवले आहे की ते हिंदी, इंग्लिश, मराठी तीनही लँग्वेजेसमध्ये आहेत. कक्षा 1 में लिखना डैश से प्रारंभ होता है. चित्र बनाने से. मग नेक्स्ट, भाषा कौशल्यों के बारे में आप किस विचारों से सहमत हैं. और इसका आंसर है एक दूसरे के अनंत संबंधी होते हैं. नेक्स्ट, पाठ्य पुस्तकों में रचनाएं एक वातावरण निर्मित करती हैं और अभ्यास प्रश्न उन्हें डैश उनसे गहराई से डैश और व्यापक अनुभव स्तर से डैश का मौका देते हैं. अभ्यास प्रश्न उन्हें जानने, उनसे गहराई से जूझने और व्यापक अनुभव स्तर से जुड़ने का मौका देते हैं. तर आंसर 4th करेक्ट है. देन नेक्स्ट क्वेश्चन, स्किनर के अनुसार. दिस इज अ थियोरॉटिकल क्वेश्चन अगेन. आंसर चेंज नहीं होणार. द करेक्ट आंसर इज भाषा अनुकरण के द्वारा सीखा जा सकता है. देन नेक्स्ट, लास्ट बट फर्स्ट, प्राथमिक स्तर पर पाठ्य पुस्तकों में दिए गए प्रश्नों को ध्यान से पढ़िए. अगर तुम पापा की जगह होती तो ठेला कहाँ लगाती. ऐसा तुमने क्यों तय किया. यह प्रश्न किससे जुड़ा है. यह प्रश्न किससे जुड़ा है. अनुभवों की
अभिव्यक्ति से। देन लास्ट क्वेश्चन, हिंदी भाषा का आकलन करते समय आप किस बिंदु को सर्वाधिक महत्व देंगे? किस बिंदु को सर्वाधिक महत्व देंगे? एंड द आंसर इज सहज अभिव्यक्ति। नाउ द क्वेश्चन इज वेयर आर द नोट्स? ओके, आज हमने जो भी क्वेश्चन्स डिस्कस किए, आज आपण जेही प्रश्न डिस्कस केले आहे त्या 60 क्वेश्चन, 60 म्हणण्यापेक्षा 31 पासनं 60 पर्यंत जे 30 क्वेश्चन्स होते यावरचे नोट्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल. PDF फॉर्मॅटमध्ये आहे नोट्स, तर तिथनं तुम्ही ते नोट्स डाउनलोड करू शकता आणि तुम्ही जेव्हा पण क्वेश्चन वाचाल तुम्हाला त्यामध्ये जे पण डिफिकल्ट वर्ड्स वाटतील त्याचं आन्सर तिथे दिलं आहे, तर तिथनं तुम्ही चेक करू शकता. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.